चांद्यापासून मागण्यापूर्वीच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत। जो चांद्यापासून बांधण्यापूर्वीचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची, कारण ही माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना उन्हाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना गुळ पाणी हे अजिबात द्यायचंच नाही। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे फायदा। पण जो कुक्कुटपालक बांधव या सल्ल्याकडे दुर्लक्ष करेल त्याच्या फार्मवरती, कोंबड्यांवरती व पिल्लांवरती उन्हाळ्यामध्ये आजार येऊ शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला जाणून घ्यायचे की उन्हाळ्यामध्ये आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना आपल्याला कशामुळे गुळपाणी द्यायचं नाही। गुळपाण्यामध्ये असं कोणतं तत्व आहे की ज्याचा वापर उन्हाळ्यात केल्याने आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती 100% आजार येऊ शकतात। हे सगळं आज जाणून घ्यायचे। या सर्व प्रश्नांची आज उत्तरे जाणून घ्यायची आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणारा फायदा। ज्या सल्ल्याच्या अनुसार उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोंबड्यांना व पिल्लांना अजिबात गुळपाणी द्यायचं नाही। मग उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना गुळपाणी हे का द्यायचं नाही, आणि जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना अजिबात गुळपाणी नाही दिलं तर याचा फायदा आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकतो। या उलट जर आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना उन्हाळ्यात गुळपाणी हे दिलं तर याचा तोटा आपल्याला कसा होऊ शकतो व यामुळे काय आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येऊ शकतात का, याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव जाऊ शकतो, हे सगळं आज तुम्हाला समजावून सांगणार आहे। घाबरवणं माझं काम नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी सावध करणं हे माझं काम आहे, जे मी करत राहणार। तर प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की उन्हाळ्याचा परिणाम कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं होतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं ही शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत। याचा अर्थ काय की बाहेरच्या वातावरणात जो बदल होतो तो बदल लवकर त्या ठिकाणी ते जुळवून घेऊ शकत नाहीत। म्हणजे काय होते की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान खूप वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील व पिल्लाच्या शरीरातील तापमान वाढते, आणि बाहेरच्या वातावरणात तापमान कमी झालं तर कोंबडी व पिल्लांच्या शरीरातील सुद्धा तापमान या ठिकाणी कमी होऊन जाते। म्हणजे सहजासहजी बाहेरच्या वातावरणाशी कोंबडी आणि पिल्लं जुळवून घेऊ शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात काय होत असेल तर उन्हाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण जे आहे ते तापते, तापमान वाढते, त्याच्यामुळे कोंबडी व पिल्लांच्या शरीरातील तापमान सुद्धा वाढते। आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडी आणि पिल्लं स्वतःच्या शरीरातील तापमान हे कमी करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे घामग्रंथी उपलब्ध नाहीत। तापमान जसं वाढत जाते शरीरातलं तसं त्या असणाऱ्या शरीरातील पाण्याच्या प्रमाणावरती इफेक्ट होतो आणि पाण्याचं प्रमाण हे कमी होऊन जाते। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोंबडी व पिल्लं स्वतःहून तापमान कमी अथवा अधिक करू शकत नसल्यामुळं या ठिकाणी खूप मोठा परिणाम त्यांच्यावरती वातावरणीय बदलाचा होऊन जातो। पण अशातच एक गोष्ट लक्षात घ्या की गुळ पाण्यामध्ये कोणता कंटेंट आहे, तर गुळ पाण्यामध्ये आहे या ठिकाणी उष्णता म्हणजे गरमीचा कंटेंट। गुळ पाण्यामध्ये अतिरिक्त गरमी असते। तुम्ही लक्षात घ्या की उन्हाळ्याच्या दिवसात अगोदरच तापमान जास्त असते, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी गुळ पाणी दिलं तर कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामधील असणारं तापमान आणखीन वाढणार। कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील तापमान जर आणखीन वाढलं तर याच्यामुळे त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार, तापमान वाढत जाणार। यामुळे कोंबडीला व पिल्लाला उष्माघाताचा त्रास या ठिकाणी होणार, आणि अशा परिस्थितीमध्ये विदारक परिस्थिती आली तर कोंबडी व पिल्लं हार्ट अटॅक येऊन त्या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात। हे सगळं जरी त्या ठिकाणी वातावरणातील तापमान वाढीमुळे होत असलं तरी देखील लक्षात घ्या, आपण जर गुळ पाणी दिलं तर याच्यामुळे आपण कुठंतरी आपल्या कोंबडीचा जीव तर घेत नाहीत ना, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। मी मान्य करतो की या ठिकाणी एखाद्या आपण लाकडाला आग लागलेली बघितली तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाणी टाकायचं असते, पण त्या परिस्थितीत मला सांगा त्यावरती आपण पेट्रोल किंवा डिझेल टाकलं तर काय होईल, आगीचा भडका उडेल।
मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर गुळ पाणी दिलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये जी उष्णता वाढत चालली ती आणखीन वाढत जाणार, उष्णतेचा भडका ओढणार आणि त्याच्यामुळं कोंबडीचा व पिल्लाचा त्यांच्यावरती विविध प्रकारचे आजार येऊन जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो, किंबहुना जाऊ शकतो. मग मला सांगा, आपला शेड, आपली कोंबडी, आपले पिल्लं यांना गुळपाणी देऊन आपण या ठिकाणी स्वतःहून आपल्या फार्मला अडचणीत आणत आहोत का नाही? तर हे लक्षात घ्या. आणि यामुळेच तुम्हाला विनंती आहे की 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत कुणी काही म्हणो, कसंही म्हणो, कोंबड्यांना व पिल्लांना गुळपाणी द्यायचं नाही. आणि खास करून पिल्लांना तर देऊच नका. लक्षात घ्या, काय होते की पिल्लांना गुळपाणी दिलं तर त्यांच्या शरीरातील उष्णता वाढते, पाण्याचं प्रमाण कमी होते आणि चिकटपणा निर्माण झाल्यामुळं विष्ठाही मागच्या बाजूला चिकटते आणि विष्ठेवर विष्ठा तयार होत गेली म्हणजे तिथं थरावथर जर जमा होत गेला तर कडकपणा येतो आणि त्याच्यामुळं विष्ठा बाहेर निघत नाही आणि याच्यामुळं कोंबडीच्या पिल्लाचा हाकनाक जीवसुद्धा जाऊ शकतो. इन शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे काय की बाबा 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत गुळपाणी देऊ नका. असं केल्यानं कोंबडीचा व पिल्लांचा उष्णतेपासून आपण या ठिकाणी या उन्हाळ्यात बचाव करू शकतो. पण चुकून मुकून जर आपण सर्वांनी गुळपाण्याचा वापर जर या उन्हाळ्यात केला तर तुम्हाला सांगतो हाकनाक आपल्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव आपण घेत आहोत. यामुळे विनंती आहे, सल्ला आहे, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु प्लीज गुळपाणी हे 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत अजिबात देऊ नका. तर ही होती मित्रांनो माहिती. पण बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात की सर एवढी जबरदस्त माहिती वेळेवरती आम्हाला उपलब्ध होत नाही, यामुळे आमचं अतोनात नुकसान होत आले. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून यातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे. मग अशा परिस्थितीत आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, यासाठी मी घेऊन आलो आहे नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, ज्यात पहिले लेक्चर, पुन्हा वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तर असतात. लेक्चर झाल्यानंतर वेदर बुलेटिनमध्ये पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय परिणाम होऊ शकतो, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा व आजार आलाच कोणता तर त्यावरती कोणती उपाययोजना करायची. सरते शेवटी सेगमेंट नंबर 3 मध्ये जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नांची उत्तरे आपले लखन सर देतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 क्रमांकावरती. पण जर आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तरच. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं हे समजावून सांगतो. रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. जसा तुम्ही कॉल केला लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही यासाठी काय करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल. ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जाईल आपला परिपूर्ण. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जो जो सामील होईल त्याचा खाद्य खर्च कोंबडीचा व पिल्लांचा 80% कमी होईल. शेडचा खर्च 70% कमी होईल. कोंबडीवर व पिल्लांवर येणाऱ्या आजाराचं प्रमाण 60 ते 80% कमी होईल, ज्यामुळं मृत्यूदर 50 ते 70% कमी होऊन जाईल. आणि सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्यापाशी निर्माण झालेली कोंबडी, कोंबडा, पिल्ले, वांडी यांना हक्काची मार्केटसुद्धा निर्माण होऊन जाईल. यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हवं असेल व या मार्गदर्शनासह कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी एक कॉल करणं गरजेचं आहे लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लक्षात ठेवा, सध्या प्रवेश मर्यादित आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केल्यानं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना गुळपाणी का द्यायचं नाही, दिलं तर काय होऊ शकतो आणि जर आपण नाही दिलं तर कशा पद्धतीने आपला फायदा होऊ शकतो. तरी देखील काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर विचारत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. त्याबरोबरच व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा.
चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या, यामुळे प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्र सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.